तर कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। माफ करा, कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। कुणबी नोंदी शोधण्याचं काम जे आहे ते शिंदे समितीनं केलेलं आहे आणि ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना आपण प्रमाणपत्र द्यायला, जात प्रमाणपत्र द्यायला जे आहे ते सुरुवात केलेली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। अधिवेशनामध्ये अहवालावर चर्चा होणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। कुणबी नोंदी नसलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळेल असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहताय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सरकार सकारात्मक आहे आणि त्याच्यामुळे आंदोलनाची भूमिका अयोग्य आहे, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। कुणबी नोंदी असलेल्यांना, कुणबी नोंदींचा एक महत्त्वाचा मुद्दा, 57 लाख कुणबी नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत आणि ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याचं काम जे आंदोलकांची भूमिका होती त्यानुसार केलं जात आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 20 आणि 21 तारखेला आपण पाहतोय की विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे। कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे। टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीमधलं आरक्षण आम्ही देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जरांगेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होतीये, त्याच्यामुळे जरांगेंचं लक्ष सुद्धा या पत्रकार परिषदेकडे लागलेलं होतं। आता दुपारी 1 वाजता जरांगे जे अंतरवाली सराठीमध्ये पत्रकार परिषद घेतील त्याच्यामध्ये काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय। मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे। आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ज्या जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं। जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या, त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना